हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा फ्रेश अशी देवपूजा झाली आहे. सकाळी सकाळी वातावरण एकदम मस्त आहे. तर देवपूजा झाली बघा. आणि आज आहे काय म्हणते भोगी. तर भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर चालू आहे भाजीची तयारी. तर इकडं उकळामध्ये बघा तयारी म्हणजे कुटायची चालू आहे. तर भाजी वगैरे धुवून मी चिरून घेतली. त्यासोबत जे काही लागणार आहे टोमॅटो वगैरे धुवून चिरून वगैरे ठेवलं सगळं. आणि लसूण कोथिंबीर ही सगळं एकत्र करून जिरे वगैरे मिक्स असं आपल्या दगडी वरवट्यावर खलबत्त्या चेचायचं चालू. आणि इकडं ना पातेलं ठेवून जिरे मोहरीची फोडणी घातली. आणि मस्त असं आणि पातेलं ना जरा थोडं पातळ आहे तर गॅस जरा मोठा झाला तरी करपते. तर मस्त असं ते सगळं मिश्रण तीळ वगैरे कुटलेलं ते पण बाहेर म्हणजे त्यात टाकलं. आणि मस्त असं तडतड दिलं, चांगला चरका दिला मस्त असा भाजलं. आणि त्यात जे काय आपल्या भाज्या होत्या ना, गाजर परत बोर म्हणा ऊस सगळं जे काय असेल ते त्यात टाकून घेतलं. आणि भाजी पण टाकली. परत हरभरा वगैरे भाजले भिजवलेलं ते पण टाकून घेतलं. आणि मस्त लाल तिखट थोडंसं आणि काळं तिखट पण टाकून घेतलं. आणि शेंगदाणे पण टाकले बघा. आणि भाजी मस्त असं थोडं फ्राय केलं, जर वाफलू दिला. नंतर मग आपली चिरलेली भाजी पण त्यात. आणि ह्याच्यामध्ये वांगं पण असतं बरं का. आणि मी वांगं पण ही केलं. आणि घेवड्याची शेंग पण सगळं म्हणजे कुठल्या कुठल्या साईडला म्हणजे काय कमी जास्त असतात भाज्या. तर जे काय जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या मी वाटाण्याची शेंग पण जे असतात ना ओले वाटाणे ते पण टाकले होते. आणि काळं तिखट पण टाकलं बघा. अगोदर लाल तिखट टाकलं होतं आणि थोडंसं परत काळं तिखट पण टाकलं, कारण हिरवी मिरची नाही मी घातली त्यामुळं. तर बघा असं मस्त चालू आहे. आणि ही भाजी धुतली अगोदर आणि नंतर चिरली. तर इकडं ही सगळी भाजी बघा रानातलीच आहे, विकत आणलीच नव्हती मी, तर मम्मीने दिली होती. तर मीठ वगैरे टाकलं त्याला आणि मस्त असं अगोदर वाफलून घेतली. तर थोडीशी तुरीची डाळ पण घातली, कारण मस्त असं जरा जे काय आपलं आता गरगट टाईपच असतं तर मिळून यावं त्याच्यामुळं बघा. तर झालं का नाही तुमचं भोगीची तयारी कुठपर्यंत आले सांगा. तर मी एका हाताला मेहंदी लावली होती बघा आणि एका हाताला लावायची होती आज संध्याकाळी. त्याच्यामुळं एक भरपूर अशी रंगले वरच्या साईडला पण काढलेली मी. तर हे असं मस्त मिश्रण करून घेतलं. आणि आज राहूला सुट्टी असल्यामुळे ती निवांत उठणार होती, त्यामुळे तिला उठवलं नव्हतं. आणि आम्ही बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मम्मीकडं पण जाणार होतो. आणि इकडं बघा राळ्याचा भात पण लागतो आज ना, सवासीनबाईनं खायचा असतो. आणि दैवाला पण नैवेद्य लागतं, त्यामुळे राळ्याचा तांदूळ मी छोटे 2 पॉकेट आणलेलं तर ती करून घेतलं, शिजत घातलं. आणि इकडं बघा आपली भाजी तयार आहे, त्यात पाणी वगैरे ॲड केलं, मस्त असं कट वगैरे आलेलं आहे. इकडं भात पण तयार आहे शिजून. तर झालं आता मम्मीकडे जायचा. चहा वगैरे डबल झाला बघा, त्याचा काही शूट घेता आला नाही. आणि ह्या हरभऱ्याची भाजी आहे, आत्या ठेवायला लागली वाळत. तर चला मम्मीकडे जाऊया आता. आलं बघा आमच्या मम्मीचं घर, मस्त अशी नारळाची झाडं दिसते बघा. आमच्या इथं पण नारळाची झाड आहे. तर चला बघा आलं आहे आमच्या आईच्या घरी. आमच्या राहू बघा अपडेट मागायला तयार आहे. यावे आणि जावे. इकडं बघा चुलीची तयारी करून ठेवली आहे. दुपाय घातले चूल कशी मम्मीनं आमच्या माझ्या वाट बघत बसले. मी म्हणलं होतं थांब जरा मी आल्यावर करूया भाकरी. तरी इथं चालू आहे मस्त असं स्वयंपाक. आणि तिथं डीजे चालू आहे आतमध्ये, डीजे लावून काम चालू आहे भाजी काही करायची. तर बघा भोगीच्या सगळ्यांना अजून एकदा माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि उद्या मकर संक्रांत आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर चला स्वयंपाक करूया आता, भाकरी बनवूया. तर मम्मीसाठी हळदी कुंकू आणलं होतं बघा, ती काढून आली. आणि मस्त एक खरबूज आणले खायला.
आणि लिंब पण आणले, जास्त लिंब घेतली होती. तर हे वाण पान फक्त 5 सुपारी राहिले. ही वाणाचं मला आम्ही 5-5च करतो, फक्त 5. आणि हे हळदी कुंकू आणायला सांगितलेलं. आणि काय घेवड्याची शेंग वगैरे नेलपेंट आणले. अजून मेहंदीच राहिली, फक्त लावायची नेलपेंट तिला म्हणून ठेवले. आणि खरबूज लिंब बघा. ओके, तर चला आता मस्त असं स्वयंपाक बनवूया. दिशान बंद कर. तर बघा मम्मीची पण भाजी दाखवते आमच्या कशी बनवली. अशीच असते भाजी आमच्या शंभूच्या खूप खूप आवडीची भाजी. मम्मीच्या हातची जास्त असते. हां तर काड्याची पिठी आण म्हणते. तर अशी बनवले भाजी सगळी घालून, माझ्यासारखीच मी पण अशीच बनवले. तर बघा चूल पेटवलेली आहे मस्त. मी भाजणार आहे काय? नाही बाबा, मग तू करते, तू पातळ करते माझ्यावर. तुझ्यापेक्षा येते बळपुटा मला फक्त आहे ना. मला येईल का भाजायचं? येते पहिल्यांदाच भाजायला. तर इकडं आता टेकन लावायला लागते ह्या साईडला जरा. मम्मी करणार आहे म्हणून थांब बघू, मला थोडे आलं तर इकडे लावायला लागते. लावते बस. तुम्हाला तयारी काय लागले पाठ. पीठ तिकडं दिले आणि इकडं भाकरी लावली. पप्पान पीठ आणून दिलेलं आहे आम्हाला. मी आणणार होती. बाबा कुठे गेलो ग? आणायला पिशवी. बाबा इकडं तीळ घेतले भाकरीसाठी. तीळ मस्त अशा चाळून घेतलं. बघा चहा चालाय, चुली भाकरी झाल्या आणि मस्त असा चहा केलाय. लई दिवसातनं चुलीवरचा चहा प्यायचा आहे. तर माझी मेहंदी बघा रंगली आहे कशी. मम्मीला आमच्या मेहंदी काढली नाही, आता कोण आणायचं आहे. तर आमचं पप्पा बसले तिथं मोबाईल बघत. आणि मम्मी भाकरी आत नेल्या काय? भाकरी झाल्या. तर आता या चहा प्यायला तुम्ही पण चुलीवरचं आलं किसायचं आहे. तर झाले तर बघा एवढ्या भाकरी लागली, शिदोरी झाली तयार. तर आम्ही आता घेऊन जाणार आहे भाकरी. इकडं देवाला नैवेद्य काढून श्रावू जेवण केली आमची. चला या चहा प्यायला, तर चहा पितो आम्ही. तर श्राव आमची बघा केस विंचरायला लागले लाजाळू. मी एवढी केस देते आमच्या श्रावणाची. आणि तर इथं ही झाले आमची गाई. पप्पाने हिंडवून आणले आणि शेळी पण, शेळीनं पिठाचं पाणी बिणी पिले. तर टोमॅटो बघायला लागलेत. काय देऊ? साप का? चहा मस्त असं झालाय, उकळलाय. याच्या प्यायला काय करायला लय दूर झालाय. पेणार आहे का चहा श्रावू? ओके. तर बघा झालं चहाही पिऊन आणि भाकरी घेतले. तर कुठं आहे श्रावू? वायरच्या पिशवीत घेतलेत. चला मग आता इथंच व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच. जाऊ का मम्मी? पप्पा आमचं इथं काय करायला लागला? पप्पा सायकल पंक्चर काढते. तर चला भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये. खण वगैरे आणायचे तर तिथं पुढच्या ब्लॉकमध्ये आता शूट घेते. चला तर बाय सर्वांना.